नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण 100% अनुदानित अशा एका आश्रमशाळेची शिक्षक भरतीविषयीची जाहिरात बघणार आहोत. यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अशा प्रकारची पदे आहेत. ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. तर जाहिरात आहे 100% अनुदानित आश्रमशाळेची. जय भवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, उमरेड, जिल्हा नागपूर. अनुदानित पोस्ट बेसिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, मंगरुळ, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर. खालील रिक्तपदी 100% अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन मान्यता आदेश दिनांक 9 ऑगस्ट 2024 नुसार ही पदे भरण्यात येणार आहेत. तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय आहे गणित. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc द्वितीय श्रेणी, व्यावसायिक पात्रता B.Ed. यासाठी एकूण एक पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय आहे भौतिकशास्त्र. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc द्वितीय श्रेणी, व्यावसायिक पात्रता B.Ed. याकरिता एक पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद, पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय आहे रसायनशास्त्र. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc द्वितीय श्रेणी, व्यावसायिक पात्रता B.Ed. याकरिता एक पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद, पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय आहे जीवशास्त्र. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc द्वितीय श्रेणी, व्यावसायिक पात्रता B.Ed. याकरिता एक पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद, पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय आहे इंग्रजी. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA द्वितीय श्रेणी, व्यावसायिक पात्रता B.Ed. याकरिता एक पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद, पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय असणार आहे मराठी. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA द्वितीय श्रेणी, व्यावसायिक पात्रता B.Ed. याकरिता एक पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले सातवे पद, पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय असणार आहे इतिहास किंवा समाजशास्त्र. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA द्वितीय श्रेणी, व्यावसायिक पात्रता B.Ed. याकरिता एक पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले आठवे पद, पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय असणार आहे अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA द्वितीय श्रेणी, व्यावसायिक पात्रता B.Ed. याकरिता एक पद रिक्त आहे. या सर्व रिक्त पदांचा अनुशेष अशा प्रकारे असणार आहे. एकूण 8 पदांपैकी एक पद विजा अ, एक पद सासे माप्र प्रवर्ग, एक पद आधुग, एक पद अनुसूचित जाती, एक पद भज ब, 2 पदे इतर मागासवर्गीय आणि एक पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. या सर्व पदांना वेतन श्रेणी ही शासकीय नियमानुसार राहील आणि या पदांसाठी मुलाखत दिनांक 12 जानेवारी 2026 ही आहे. मुलाखतीचे ठिकाण आहे अनुदानित पोस्ट बेसिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, मंगरुळ, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर.
येथे मुलाखतीच स्वखर्चाने व मूळ दस्तऐवज व त्यांच्या छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे अर्जासह सकाळी 11 ते 4 या वेळेत हजर राहावे. ही जाहिरात मुख्याध्यापक, प्राचार्य आणि सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 12 जानेवारी 2026 मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.